कटिंग पासून, आणि ते बेटर पडेल. ते छोटे छोटे पेटीकोट जबली वगैरे त्याच्यावर जर जास्त आपण फोकस केला तर नाही, मग वेळ खूप जास्त जाईल. म्हणजेच आपण इतर ठिकाणी जे क्लासेस घेतो ना, त्याच्यामध्ये ठरवतो की काय प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्यानुसार मग कुठनं स्टार्ट केलं पाहिजे. कारण कमी वेळात जास्तीत जास्त कसं शिकण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील. बरोबर. आणि नाही तर तुला मग असं तो समजू क्लास नका आहे ना, फक्त पेटीकोट आणि ते शिकण्यातच शिकण्यातच वेळ जाईल. जातो निघून. जेणेकरून कसं तुम्हाला ब्लाऊजचं एखादा वेगळा टाईप शिकायला भेटेल त्या वेळेमध्ये. तर मग तुम्ही पण एक सपोर्ट असं करा का तुमच्या एरियामध्ये, तुमच्या पास एवढ्या पूर्ण 10 ते 15 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कोणी ना कोणी व्यक्ती आपल्याला भेटेल. तुमचे कॉन्टॅक्ट असतील, बचत गट असतील, कोणाला तरी फक्त एक फोन करून विचारा, आपल्याला टेलरिंग चांगलं शिकवू शकते अशी कोणी मुलगी टेलरिंग झालेली आहे का, किंवा काही, ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचे सर्च चालू आहे, पण तुमच्याकडनं पण माहिती भेटली एकदम फास्ट काम आहे. बरोबर. खोडाल्यामध्ये एक राऊंड मारतोच, जेणेकरून तिकडे पण काही ना काही लिंक भेटेलच. कारण तिकडे टेलर वगैरे असतीलच ना, चांगले टेलर असतील. खोडाला किती लांब आहेत ना, 10 काय म्हणजे पूर्ण सेंटर मध्ये तिकडनं आणि इकडनं पण